संकल्प आध्यात्मिक परिवार संचलित संकल्प ब्रह्मविद्या निरूपण या उपक्रमामध्ये आपण घेणार आहोत आज आचाराचं 181 क्रमांकाचं वचन. पुरा जीवा सामुग्री झाली तरी बाहेरी घालिता वेळूची न लगे. हे वचन आमच्या स्वामींनी दादोस म्हणजे रामदेव यांच्या काही चुकीच्या वर्तनामुळे म्हणा किंवा त्यांचं जे काही स्वामींबद्दलचं स्वामींकडनं जे काही ब्रह्मविद्या घेतली पाहिजे ती न घेता इतर विद्येकडे त्यांचा जास्त कल होता या संदर्भामध्ये, आणि स्वामींनी ते निरूपण केल्यानंतर त्यांचं एकंदरीत त्या बाबतीतलं जे वर्तन या सगळ्याचं एक निरीक्षण करून आमच्या स्वामींनी हे वचन जे आहे ते वचन निरूपण केलेलं आहे. दादोस जे होते, दादोस हे स्वामींप्रती यांची जी काही श्रद्धा होती ती एक सीमित कार्यासाठी होती, एक गरजेपुरती ती श्रद्धा होती की स्वामींकडनं काहीतरी प्राप्त होईल. वाचून दादोसांच्या बाबतीमध्ये मी मागेही सांगितलेलं की त्यांचे जे काही इतर गोष्टी होत्या, इतर वागणं की स्वामींना दंडवत घालणे काय, 5 पोफळ कुडची किंवा पुढची भेट कधी आणि कुठे होईल अशा संदर्भामध्ये ते जे काही स्वामींना विचारायचे तर ते सुद्धा त्यांचं ते वाखाणण्याजोगं आहे. परंतु स्वामींवर त्यांची एक ती विशेष श्रद्धा जी पाहिजे, परमेश्वर म्हणून जी श्रद्धा असली पाहिजे ती त्यांची नव्हती. आपल्याकडे जे अन्य लोक येतात ना, अन्य लोकांचं काही ना काही काम होतं म्हणा वगैरे असं, आणि आपल्या स्थानाकडे येऊन मंदिरात येऊन ते आपला काही विधी वगैरे करतात, तर आपल्याला असं वाटतं हे मानतात देवाला. ते मानतात, त्यांची श्रद्धा असते, परंतु ते देव म्हणून मानत नाहीत. ते एक फक्त श्रद्धा असते, त्यांची काहीतरी शक्ती म्हणून ते मानतात. आणि मुळातच असं का होतं, कारण की बोध नसतो. बोध जर का झाला तर जीवेश्वर भाव उमटतो. म्हणजे हे जीव म्हणजे मी जीव आणि हे परमेश्वर असा भाव प्रगट होतो, आणि ते बोध आणि बोधशक्ती तो परमेश्वराकडनंच ते संचरल्या जात असते. आणि म्हणून जर का असं नसेल तर मग जीवेश्वर भाव उमटणार नाही, बोध नसेल तर जीवेश्वर भाव उमटणार नाही. आणि त्याच्यामुळे दादोस स्वामींजवळ राहायचे वगैरे सगळं होतं, परंतु त्यांना ते स्वतःलासुद्धा काहीतरी समजायचे. आमच्या स्वामींवर त्यांची परमेश्वर बुद्धी ही नव्हतीच, आणि म्हणून स्वामींचं महत्त्व त्यांना त्या पद्धतीचं त्यांना ते उमटलेलं नव्हतं. स्वामींचं महत्त्व काय आहे, जसं आपल्या पंथातही खूप उपदेशी असे आहेत ज्यांनी कान फुकलेले आहेत. मी मागेही सांगितलं की उपदेश म्हणजे आपण घेतो तेव्हा परमेश्वर धर्मामध्ये आपण प्रवेश करतो आहे, आणि त्याला आपण नाव घेतं कान फुकणे. कान फुकलेत का, मी कान फुकलेले आहेत, म्हणजे हे असा शब्द जो प्रयोग करतो म्हणजे आपण किती क्षुल्लक समजतो या धर्मप्रवेशाला. कान मंत्र तरी म्हणा कान फुकण्यापेक्षा. तर खूपसे लोक ॲक्च्युली कान फुकलेलेच असतात, त्यांचे फक्त कानामध्ये फूक मारलेली असते. वांचून धार्मिक त्यांचं जे काही आवड असली पाहिजे, धार्मिक जो काही बदल त्यांच्यामध्ये झाला पाहिजे तो काहीही होत नाही. म्हणून उपदेशी लोक भरपूर आहेत, क्वांटिटी भरपूर आहे, पण क्वालिटी उपदेशीची जी क्वालिटी असली पाहिजे ती नाही आहे. म्हणजे खूपसे लोक एक परंपरा म्हणून त्यांनी कान फुकलेले आहेत. मी आता कान फुकलेलेच असं म्हणणार. खूपसे लोक परंपरा म्हणून कान फुकलेले आहेत. काही लोकांनी आईवडिलांनी सांगितलं म्हणून कान फुकलेत. काही लोकांनी ते कोणतरी बाबा आलेले त्यांनी दम देऊन बसवलं आणि म्हणून त्यांनी कान फुकले म्हणून कान फुकलेले आहेत. खूप कमी लोक असे आहेत ज्यांनी समजून उमजून कान नाही फुकलेले. त्यांनी उपदेश घेतलेला आहे, नाममंत्र घेतलेला आहे, समजून उमजून ज्ञान घेऊन आणि स्वतःच्या आवडीपूर्वक त्यांनी ते नाममंत्र घेतला आणि त्याचा उपयोग त्यांनी केला. नुसतं उपदेश घेऊन राहिले नाहीत, तर त्यांनी स्वतःमध्ये तो बदलही करून घेतलेला आहे. हा फरक आपल्याला काही लोकांमध्ये जाणवतो. तर जे कान फुकलेले लोक आहेत
जे कान फुकतात परंतु ना नामस्मरण करत, ना लीळांचं त्यांना माहिती असते, ना त्यांना वचन पाठांतर असतात, ना परमेश्वर ज्ञानाबद्दल त्यांना काय घेणं देणं असतं. हे सगळे लोक कुठेतरी दादोसांसारखे दिसतात. फक्त दादोस यांनी पुढे काही नामस्मरण केलं नाही. तसंच काही लोक उपदेश घेतात पण ते कधीच नामस्मरण करत नाहीत. दादोसांसारखंच त्यांचं आहे, कारण की परमेश्वराबद्दल, आमच्या स्वामींबद्दल ज्यांना आवडी कमी, ज्ञान कमी, त्यांची ही अशी परिस्थिती होते. एकदा काय झालं की उत्तरार्ध 491 क्रमांकाची लीळा आपण घेणार आहोत. या संदर्भात रामदेवी ब्रह्मविद्या निराकरणे पैठणची लीळा आहे. रामदेवांना स्वामींनी ब्रह्मविद्या देऊ केली परंतु त्यांनी निराकरली, म्हणजे त्यांनी नाही म्हटलं. रामदेवी गोसावी आते विनविले जीजी गोसावी आम्हासी ब्रह्मविद्या निरूपावे. स्वामींना ते म्हणतात आम्हाला आपण ब्रह्मविद्येचे निरूपण म्हणजे गोसावी आम्हासी विद्या मार्ग निरूपावे. म्हणजे एकदा दादोस स्वामींना विनंती करतात की आम्हाला तुम्ही ब्रह्मविद्या नको, वांचून त्यांनी म्हटलं पाहिजे की देवा आम्हाला तुम्ही ब्रह्मविद्या निरूपा असं म्हटलं पाहिजे होतं. परंतु ते म्हणतात जी जी आम्हासी विद्या मार्ग निरूपा. विद्या मार्ग म्हणजे काय? देवतेंच्या विद्येंच्या संदर्भामध्ये ते वचनं आहेत. त्याच्यामध्ये एक विद्या ते ब्रह्मविद्या, केवळ वेदे कैवल्याची प्राप्ती, केवळाधार वेद, ही 4च वचनं फक्त आमच्या स्वामींच्या संदर्भातली आहेत, मोक्षाच्या संदर्भातली आहेत. या व्यतिरिक्त सगळी जी वचनं आहे विद्यामार्गामधली ती सगळी देवतेंच्या विद्या, त्या विद्या कशाद्वारे होतात आणि कशाद्वारे मग कशाच्या वेदाने कशाची प्राप्ती होते हे विद्यामार्गामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून मी अनेकांना सांगत असतो की अन्यव्यावृत्ती, विद्यामार्ग, संहार आणि संसरण हे प्रकरण लवकर पाठ करून टाकायचं. त्याच्यामध्ये जास्त वेळ घालवायचा नाही आणि जास्त त्या गोष्टीचा खीस पण काढायचा नाही, कारण की ते काही आपल्या काही त्याचा आणि आपला काही संहार काय आणि संसरण काय याच्याशी आपल्याला काही घेणं नाही आहे. विद्यामार्गामध्ये देवतेंची वचनं आहेत त्याच्याशी आपल्याला काही घेणं नाही आहे. संहारमध्ये देवतेंची वचनं आहेत त्याच्याशी आपल्याला काही घेणं नाही. मळरचना वगैरे त्याच्यामध्ये आलेले आहेत. त्याच्यानंतर अन्य व्यावृत्तीमध्ये किती देवता आहेत, कुठल्या देवता आहेत, त्यांची नावं काय, ते त्याच्यामध्ये क्रमवार आलेलं आहे. आपल्याला त्याच्यामधलं पण अन्य व्यावृत्तीतलं शेवटचं वचन आहे की या चौयुग अन्य व्यावृत्तीमध्ये येतं की म्हणजे तो देव श्री चक्रधर सकळ जेव्हा ते रक्षिता हो उद्धरिता हो चैतन्यापर परमेश्वर, तर ते वचन महत्त्वाचं आहे. विद्यामार्गामध्ये मी 4 वचनं सांगितली. एक विद्या ते ब्रह्मविद्या, केवळाधार वेद आणि केवळ वेदे कैवल्याची प्राप्ती, 4 वचनं महत्त्वाची आहेत. त्याच्यानंतर युग धर्मामध्ये या चौयुगीचा धर्मी परमेश्वर नेणीजे पविजे परमेश्वर हे परमेश्वर जाणीजे परमेश्वर हे परमेश्वर पाविजे, हे वचन आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. वाचून बाकी जो काही विभाग आहे त्याच्यामध्ये ती माहिती म्हणून तुम्हाला असलं पाहिजे आणि ते माहिती काढण्यात जास्त वेळ घालवायचा नाही. ते अन्य शास्त्रामध्ये एक प्रकारे पडतं. जरी आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे, म्हणजे ज्ञान घेणाऱ्यांनी सगळ्यात पहिले एक मुद्दा लक्षात घ्यायचा. आमचे स्वामी बोलले म्हणजे लगेच ब्रह्मविद्या होत नसते ती, बरं का. आमचे स्वामी जे ब्रह्मविद्या बोलले तेच ब्रह्मविद्या आहे. याच्या व्यतिरिक्त आमचे स्वामी जे काही बोललेले आहेत ती ब्रह्मविद्या नाही. स्वामी बोलले ते महत्त्वाचं बोलले, परंतु तुम्हाला मोक्षाला नेण्याला ते काही उपयोगी ठरेलच असं काही नाही. आमच्या स्वामींनी पाषाण जाती सांगितली, आता ही ब्रह्मविद्या नाही. परंतु ब्रह्म म्हणजे व्यापक जो परमेश्वर त्याने हे बोललेलं आहे, म्हणून त्याला ब्रह्मवाणी तुम्ही म्हणू शकता. ब्रह्म जे परमेश्वर त्यांच्या मुखातनं निघालं म्हणून ब्रह्मवाणी. आमच्या स्वामींनी घोडे जाती निरूपण केले, त्याच्याने तुम्हाला मोक्ष होईल का? नाही, ते ब्रह्मवाणीमध्ये मोडतं. आमच्या स्वामींनी चुने जाती निरूपण केलं, ते ब्रह्मवाणीमध्ये मोडल्या जाईल. असे अनेक जे काही निरूपण आहेत जे मोक्षाला नेणारे नाही आहेत, ते एक प्रसंगोचित स्वामींनी सांगितलेलं आहे, तर ते ब्रह्मवाणीमध्ये येतं. आमच्या स्वामींनी आगमासंदर्भामध्ये सांगितलेलं आहे. आमच्या स्वामींनी संहार, संसरण, विद्यामार्ग, युगधर्म, अन्यव्यावृत्ती हे जे काही सांगितलेलं आहे, ह्याच्यातली जी काही मी वचनं सांगितली ती सोडून बोलतो आहे म्हणून. तर ती वचनं सोडून बाकीची जी वचनं ती मोक्षाला नेणारी नाही. एक माहिती म्हणून देवाने ते तुम्हाला सांगितलेलं आहे.
जसं देवतेंची माहिती सांगितली, ऐल पहिला ते व्यापुनी वर्ते, ऐल पहिलाचे अस्तित्व जाणे, राम शुद्ध सत्वाचा अवतारू, हे तुम्हाला मोक्षाकडे नेणारं वचन नाही. हे फक्त माहिती म्हणून देवाने तुम्हाला दिलेलं आहे की ब्रह्मविद्या ज्ञान घेणाऱ्याला ब्रह्मविद्येव्यतिरिक्त बाकीच्याही गोष्टी माहिती असल्या पाहिजेत, की नुसतं एकच टोक स्वामींनी सांगितलं, सगळ्या टोकं सांगून ठेवलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला ते परमेश्वर का नाही हे पण समजलं पाहिजे, त्या देवता कशा आहेत हे पण समजलं पाहिजेत, आणि परमेश्वर का आहेत, परमेश्वर का आहेत हे पण तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे एकंदरीत ह्यासाठी स्वामींनी ती माहिती सांगितली. तर ही जी काय माहिती वजा येते जीव देवता प्रपंचाबद्दल, म्हणजे याच्यामध्ये प्रपंच आणि देवता यांच्याबद्दल जे सांगितलं जातं ते प्युअर ब्रह्मवाणी आहे, ते ब्रह्मविद्येमध्ये मोडत नाही. याच्यामध्ये पण जीवाबद्दल सांगितलं जातं ते पण ब्रह्मवाणीमध्ये, ते ब्रह्मविद्येमध्ये नाही. याच्या व्यतिरिक्त जीवाबद्दल अप्रोक्ष सामान्य विशेष आणि शाब्द अप्रोक्ष सामान्य आणि विशेष ह्या जीवांबद्दल सांगितलं जातं, भक्तांबद्दल सांगितलं जातं, ज्ञानियाबद्दल सांगितलं जातं, नित्यविधी निमित्तविधीबद्दल जे सांगितलं जातं, अस्थिपरीमध्ये जे सांगितलं जातं आहे, हे सगळं ब्रह्मविद्येमध्येच मोडलं जातं. जीवाबद्दल पण सांगताना जे काही शाब्दज्ञानीय, अप्रोक्ष ज्ञानीय, विशेष ज्ञानीय, सामान्य ज्ञानी, त्याच्यानंतर भक्त वगैरे ह्यांच्याबद्दल जेव्हा विषय येतो, मोक्षाकडे जाणाऱ्या जीवांबद्दल जेव्हा बोललं जातं ते ब्रह्मविद्येमध्ये येतं. त्यांच्या आचरणाबद्दल बोललं जातं ते ब्रह्मविद्येमध्ये येतं. याच्या व्यतिरिक्त सगळं ब्रह्मवाणीमध्ये येतं. आणि जे मोक्षाकडे नेणारं जे काही निरूपण आहे, मग त्याचे दृष्टांत सांगितलेले आहेत, वचनं सांगितलेले आहेत काही, असं जे काही प्रसंगोचित स्वामी बोललेले आहेत ते सगळं ब्रह्मविद्येमध्ये मोडलं जातं. म्हणून ब्रह्मवाणी आणि ब्रह्मविद्या ह्याच्यामध्ये ह्यांचं दोघांचं एकत्रीकरण करू नका. ब्रह्मविद्या ही वेगळी आहे, ब्रह्मवाणी ही वेगळी आहे. केवळ परमेश्वराच्या मुखातनं निघाली म्हणून ती ब्रह्मवाणी या पदामध्ये मोडतं. आणि मोक्षाकडे नेणारं जे परमेश्वराच्या मुखातनं निघालेलं ते ब्रह्मवाणीमधून मोडतं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला दादोसांकडनं अपेक्षित होतं की दादोसांनी स्वामींकडनं ब्रह्मविद्या अपेक्षावी, पण ते म्हणतात देवा मला काय करा, विद्यामार्ग निरूपावे जी, म्हणजे विद्यामार्गाचं निरूपण मला करा. स्वामी म्हणतात येथ एकी ब्रह्मविद्या असे ते पुसीजे ते चर्चिजे ना का. स्वामी म्हणतात आमच्याकडे ब्रह्मविद्या आहे ना, ती विचारा, त्याच्याबद्दल चर्चा करा. विद्यामार्गाबद्दल काय तुम्ही चर्चा करता. नाजी आपली ब्रह्मविद्या रायराणी करावी, ते म्हणतात नाही देवा मला विद्यामार्गच निरूपण करा. आणि आपली जी ब्रह्मविद्या आहे ती खूप महत्त्वाची आहे, मोठी आहे, ते तुम्ही रायराणी म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांना सांगा, ज्यांची योग्यता आहे, अधिकार आहे, ज्यांच्याकडे काहीतरी पद वगैरे आहे, अशा मोठ्या लोकांना तुम्ही ते तुमची ब्रह्मविद्या सांगा. आमचे विद्यामार्गची ते आम्हा निरूपावे, आमचं विद्यामार्ग आम्हाला सांगा, आम्हाला बाकी काही नको. यावरी गोसावी घासाचा दृष्टांत निरूपिला. घासाचा दृष्टांत स्वामी सांगतात. कवणी एकी माता असे ते हाती तुपा भाताची वाटी घेऊन लेकरवाचा तोंडी घासूस हुए. एक माता आहे, ती आपल्या मुलाला जेवण भरवत असताना तूप आणि भात, असा कालवलेला भात तुपामध्ये, तो त्याची वाटी ती मुलाजवळ घेऊन जाते त्याला घास भरवायला. तोंडी घासूसू येते, तोंड ऐसे पळवी, तोंडामध्ये घास ती भरवायला जाते. तो घास जेव्हा ती ओठांजवळ नेते तेव्हा ते तोंड ऐसे फिरवी म्हणजे उजवीकडे फिरवतो, डावीकडे फिरवतो, म्हणजे नको मला, उजवीकडे डावीकडे, म्हणजे नको आहे मला हे घास, मला खायचं नाही आहे. मग ते म्हणे आले असेल, आल्या पोट भरून. आई म्हणते की आता कुठेतरी खेळायला गेला होता, कोणी काहीतरी खायला दिलं असेल, आला असेल खाऊन, म्हणजे पोटात अन्न असेल. लहान मुलं पोटात अन्न असेल तर खात नाहीत, आणि पोटाला जर का भूक लागली तर खातातच. या उलट मोठे लोक जे असतात, भूक लागली तरी भूक मारून टाकतात, जे खाल्लं पाहिजे ते खात नाहीत, किंवा भूक नसेल तरी खातात. भूक असेल तर खात नाहीत आणि भूक नसेल तरी खातात आवडीचं आलं तर. हे मोठ्या लोकांमध्ये वागण्यामध्ये हा मायनस पॉईंट आहे. लहान मुलांचं, पशु पक्षी प्राण्यांचं तसं नाही. त्यांना भूक असेल तरच खातात, तेव्हाच खातात, आणि भूक नसेल तर खातच नाहीत. मग ते लहान मुलं टाकून देतात अन्न. तसं हे जे काही मुलगा आहे
हा कुठेतरी काहीतरी खाऊन आला असेल म्हणून तो आता खात नाही आहे असं आईला कुठेतरी वाटतं आणि वाटी खाली ठेवी आणि ती ठेवून देते. आता नाहीच खात तर काय करायचं. तैसे विद्या मार्गाचेनी नावे आले पाले असती तेथ ब्रह्मविद्या कैरी गेलं स्वामी. तसं आले पाले म्हणजे सटरपटर काहीतरी खाऊन आलेलं आहे पोरगं. तसं दृष्टांतामध्ये आले पाले म्हणजे असं खाणं, त्याचं सिद्धांतामध्ये सांगितलं जातं. आले पाले म्हणजे विद्यामार्ग नावे आले पाले असती. म्हणजे आमचे स्वामी सांगतात येथ ब्रह्मविद्या असते ते विचारा ना आम्हाला कधी, ते कोणी विचारत नाही. आपले खूपसे उपदेशी आहेत, बाबा ते वास्तुशांती कशी करायची, वास्तुशांतीला काय विधी करायचा, पितृदोष कसा नाश करायचा, मातृदोष कसा नाश करायचा, कालसर्पयोग कसा नाश करायचा, मंगळ कसा घालवायचा, घराची शांती कशी करायची, वेगवेगळ्या शांत्या आपण करत असतो. मला खरंच हसायला येतं. आपण मानव पंथात आपली निवड झालेली आहे आणि आपण अशा प्रकारच्या गोष्टी आणि अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये पैसा घालवतो नाहक. बरं त्याचा काही उपयोग झाला, काही शांतता मिळते का? शांतता तुमच्या खिशाला मिळते बाकी, कारण खिसा रिकामा होऊन जातो. खिशाची मात्र शांतता होते तुमच्या. परंतु वास्तविक दुःखाची शांतता व्हायला पाहिजे, ती कधीच होणार नाही. कारण की आमचे स्वामी सांगतात भोगे निमानावे, की भोगून संपवल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. अरे सारंग पंडितांना स्वामी म्हणतात तुमचा ताप तो भोगिल्या वांचुनी, ते म्हणतात जी गेला तो ताप. स्वामी म्हणतात भोगिल्या वांचुनी न वचे, म्हणजे भोगल्याशिवाय संपणार नाही तो तुमचा ताप, तो भोगावाच लागेल. भोगला त्यांनी तो. आमच्या आचार्यांनी ताप भोगलेला आहे, तो काही स्वामींना त्यांनी घालवायला नाही सांगितलं. म्हणजे भोगूनच सगळे करायचं आहे. आपण मूळ विषयाकडे येऊया, की आपल्याकडे जे बाबा लोक येतात, आपण कुठल्या बाबा लोकांकडे जातो तिथे आपण अशा गोष्टी विद्यामार्गासारख्या गोष्टी विचारत राहतो. मोक्षाला जाण्याचा काही विचारतो का कधी त्यांना? कधी विचारा मला मोक्षाला जायचं आहे तर मी काय केलं पाहिजे, असा प्रश्न केला पाहिजे तुम्ही. मग तुम्हाला ते सांगतील हे पारायण वाचा, ते पारायण वाचा. एक तरी महानुभाव पंथामध्ये पारायण निघालं का असं की ज्याच्यामुळे मोक्ष होणार आहे, मोक्षदायक स्तोत्र जे पारायण 10 वेळा वाचले, 1,00,000 वेळा वाचलं की तुम्हाला मोक्ष होईल, असं पारायण आहे का कुठलं? आपले डोके आजच ठिकाणाला आले पाहिजेत. जर का असं कुठलं पारायण नाही, देव भेटण्याचं स्तोत्र आहे का कुठलं? देव भेटी स्तोत्र, की ते स्तोत्र 1,00,000 वेळा वाचले की देव भेटतात, देव येतातच, यावंच लागतं देवाला, असं स्तोत्र आहे का कुठलं स्तोत्र नाही. म्हणजे मोक्षाला जाण्याचं स्तोत्र नाही आहे किंवा देव तुमच्याकडे येतील असंही स्तोत्र पारायण अजूनपर्यंत कोणी लिहिलं नाही आहे. परंतु बाकीचे सगळे पारायणं आलेली आहेत. संकटनाशक, संकट हरण, संकट अजून काहीतरी वज्रपंजरू, म्हणजे किती गोष्टी आलेल्या आहेत. या काय आहेत? या अशाच प्रकारचे आहेत. तर स्वामी सांगतात अरे ब्रह्मविद्या आहे, वचन आहेत आमच्याकडे, दृष्टांत आहेत, लीळा आहेत, याच्यावर काहीतरी बोला. पुढच्या काळात टीका शंका प्रयोग त्याच्यावर आले, वचनांचे अर्थ आहेत, त्याच्यावर काही बोला. आमचा एकही उपदेशी असं नाही म्हणणार, पण बहुतांशी 80% उपदेशी याच्यापासून विभक्त आहेत. 80% लोक आम्हाला कधीच हे विचारत नाहीत, ब्रह्मविद्या विचारत नाहीत, वचन अर्थ विचारत नाहीत, लीळा अर्थ विचारत नाहीत, दृष्टांत विचारत नाहीत. सगळे लोक हेच विचारतात की बाबा मग ते आमची पत्रिका बघा, पंचांग बघा, अमकं बघा, टमकं बघा. म्हणजे आपल्याकडे एवढं मोठे परमेश्वर आहेत, ब्रह्मविद्या आहे, सगळं लिखित स्वरूपामध्ये आहे. आणि तुमचं भाग्य असं, माझं भाग्य असं की सगळ्या गोष्टी लिहून आम्हाला आयत्या पुस्तकामध्ये तुम्हाला छापायला लागल्या नाहीत, लिपीमध्ये वाचाव्या लागल्या नाहीत, मराठीमध्ये छापून आल्या, सहजपणे मिळतात. आजकाल तर घरपोच पुस्तकं मिळतात, जी पुस्तकं नाहीत ती घरपोच मिळतात. म्हणजे एवढं सगळं असताना आम्ही काय वाचतो, पारायणामध्येच आपला वेळ चाललेला आहे. असं नका करू. स्वामींचं म्हणणं आहे की येथे एक ब्रह्मविद्या असे. मग तुम्हाला आता माहिती पडलं की ब्रह्मविद्या नावे काहीतरी आहे. मग काय आहे? मग त्याच्यासाठी तुम्हाला मग वचन शोधावं लागेल. वचन वाचत असताना त्या वचनाचं प्रकरणवश म्हणजे लीळा तुम्हाला वाचावी लागेल. त्याच्यानंतर त्या संदर्भात आले दृष्टांत, त्या संदर्भात आलेलं इतर निरूपण जे आहे त्या संदर्भातलं, तर ते सगळं तुम्हाला वाचावं लागेल, ऐकावं लागेल. तुमचं ज्ञान वाढेल, तुमचा ज्ञानस्तर वाढेल, तुमच्या शंका वाढतील, तुम्हाला उत्तरं पण तुम्हाला भेटत राहतील आणि नवीन प्रश्नसुद्धा निर्माण होतील.
हा झाला तुमचा एकंदरीत अभ्यास. आमच्या मानव पंथामध्ये मुळातच तुम्हाला ब्रह्मविद्याच ह्याच्यासाठी सांगितलेली आहे की याच्यामुळे तुम्ही सकळ बंधनातून सुटणार आहात. जर का त्या ब्रह्मविद्येला तुम्ही फॉलो केलं तर, ब्रह्मविद्येचं आचरण जर का केलं, आचरण करावं लागेल, नुसतं पाठांतरणाने वाचन आणि श्रवण नाही, तर त्याचं आचरण तुम्हाला करावं लागेल. तर तुम्हाला काय होणार, निश्चितपणे तुम्ही या सगळ्या कर्मबंधनातून सुटणार. ज्याला तुम्ही जे बोलतात ना, पितृदोष, कालसर्पयोग, मंगळ फंगळ जे काय असेल त्या सगळ्या दोषातनं निसटण्याचा एकच उपाय म्हणजे ब्रह्मविद्या. महादाईचा निरय निरूपण एवढी मोठी लीळा आहे. आम्ही लीळा वाचत नाही, त्याच्यामुळे काय झालेलं आहे की आम्ही प्रसंगोचित लीळा असतात, म्हणजे दवना पर्व आले की दवने पर्वाची लीळा वाचून काढायची, मग वर्षभर परत दवना पर्वाची लीळा वाचायचीच नाहीत. दिवाळी आली की दिवाळीचीच लीळा वाचत बसायच्या, मग पुढच्या दिवाळीपर्यंत परत दिवाळीची लीळा वाचायची नाही. पवता आले की पवत्याची लीळा वाचायची, मग परत आयुष्यभर परत पुढच्या वर्षापर्यंत पवत्याची लीळा वाचायची नाही. नुसतं ती वेळ आली की एक औपचारिकता आपण फॉर्मॅलिटी करत असतो. कोणीतरी त्याची म्हटलं आषाढी एकादशीची लीळा आहे का, आता हे एवढं अज्ञान आहे. आषाढी एकादशीच मुळात अन्य लोकांची आहे आणि त्याची आपली लीळा कशी काय असणार. म्हणजे अशा प्रकारचं अज्ञान आमच्या पंथामध्ये आहे. आता मला कधी कधी ती ख्रिसमस येतं, नाताळ येतं ना, मला कधी कधी असं वाटत राहतं कोणातरी मेसेज येईल बाबा नाताळाची लीळा काय आहे, ईदची लीळा काय आहे, काही होळीची, म्हणजे लोक काय विचारतील काही सांगता येत नाही, अज्ञान आहे. आणि म्हणून या ठिकाणी आमच्याकडे एवढी मोठी ब्रह्मविद्या देवानी सुपूर्द केलेली असताना आम्ही इतर गोष्टी का विचारतो, इतर गोष्टींमध्ये काय वेळ घालवतो. तुम्ही तुमच्या घरामध्ये संकटनाशक स्तोत्र वाचत वेळ घालवण्यापेक्षा सगळ्या परिवारातल्या लोकांना तुम्ही रोज स्मरणाला बसवा. नॉर्मली कुठल्याच हेतूने नाही, फक्त देवाचं नामस्मरण आपल्या घरात झालं पाहिजे. पूर्ण घरभरामध्ये आपले जे काही तुमचे मेंबर्स पूर्ण घरभरामध्ये बसा, एकाने या घरात, एकाने त्या रूममध्ये, एकाने त्या रूममध्ये बसा आणि सगळ्यांनी रोजचं अर्धा तास तरी नामस्मरण करा. त्यानंतर अर्धा तास लीळा वाचन करा. त्याच्यानंतर अर्धा तास तुम्ही सूत्रपाठ पारायण करा. त्याच्यानंतर पूजा अवसर घ्या, देवपूजा घ्या, आरती म्हणा. बघा तुमच्या घरामध्ये एवढंच एक गोष्ट रोज करा. तुम्ही रोज फिनाईलनी घर पुसून काढताना निर्जंतुक होतं, तसं रोज फक्त एवढं करा. लीळा चिंतन केलं पाहिजे घरातल्या सगळ्या लोकांनी बसून. नाही अर्धा तास तर 15 मिनटं तुम्ही स्मरण करा. त्याच्यानंतर काही वेळ एक लीळा वाचा. रोजची एक लीळा आपल्या घरामध्ये वाचल्या गेली पाहिजे, किंवा घरातले सगळे लोक बसून एक लीळा श्रवण तरी केली पाहिजे, रेकॉर्डिंग ऐकली पाहिजे. सगळ्यांनी बसा आणि ते ऐकत असताना स्मरण करा. बघा तुमच्या घरामध्ये जी प्रसन्नता येईल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचा अनुभव तुम्हाला मी सांगत बसलो तर तुम्ही परत मला फोन करून सांगाल की बाबा तुम्ही जे प्रवचनात सांगितलं की लीळा वाचल्याने आमचं दुःख जाईल, पण आमचं काही गेलं नाही. तर तसं नाही, तुम्ही हे गोष्टी करा, तुम्हाला त्याचा नक्कीच अनुभव येईल. आणि म्हणून ब्रह्मविद्या तुम्ही जर का महानुभाव साधक असाल आणि तुम्हाला मोक्ष पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच ब्रह्मविद्येचं आचरण करा. नाहीतर तुम्हाला मोक्ष नको पाहिजे असेल, मुक्ती नको पाहिजे असेल, मग तुमचं चाललं आहे ते ठीकच चाललं आहे, सगळे पारायणं वाचून काढा. तर या ठिकाणी दादोस जर का आपण असं करत असू तर दादोस आणि आपल्यामध्ये काही फरक नाही पडणार. आपल्याला स्वामींच्या ठिकाणी दादोस पण होते आणि भट्टोबास पण होते. तर आपल्याला दादोस व्हायचं नाही, आपल्याला भट्टोबास व्हायचं आहे. दादोसांनी जे विचारलं ते भट्टोबासांनी त्याच्यात डोकं कधी लावलं नाही, किंवा त्याला कधी त्यांनी फॉलो नाही केलं, फक्त माहिती म्हणून घेतलेली आहे. परंतु दादोसांनी त्याला फॉलो करण्याच्या दृष्टीने ते घेतलेलं होतं. त्यांना ब्रह्मविद्येशी काही घेणं नव्हतं. तसंच आमच्या लोकांना जर का म्हटलं की थोडं निरूपणाला येत जा, ते म्हणतात आमच्या डोक्याहून जातं म्हणे. ते काय, ब्रह्मविद्या डोक्याहून जाते आणि बाकीच्या डोक्यात येतात सगळ्या गोष्टी. म्हणून तसं होता कामा नये. इथे दादोसांसारखं आपलं झालं नाही पाहिजे. ब्रह्मविद्या देत असाल, भेटत असेल तर ती नक्की ग्रहण करावी. समजो न समजो ऐकायचं, श्रवण करायचं. आणि मग रामदेवांनी स्वामींना विनंती केली आणि विद्यामार्गाबद्दल स्वामींनी या ठिकाणी निरूपण केलं. आणि त्याच्यानंतर स्वामींनी त्यांना थोड्याफार प्रमाणामध्ये विद्यामार्ग वगैरे जे काय आहे त्याची माहिती दिली. विद्या कशी दिल्या जाते, काय दिल्या जाते वगैरे.
आणि मग ते सगळं रामदेव दादोसांनी ते श्रवण केलं आणि तैसेची रामदेव दंडवते करून बळेग्रामासी गेले. दंडवत घातला स्वामींना आणि तसेच पैठणहून ते बळेग्रामला पोचले आणि आता ते काहीतरी ज्ञान घेऊन आले. कधी कधी आपल्याला असतं ना की आपण कुठेतरी गेलेलो असतो आणि तिथे आपल्याला माहिती मिळते की इथे खूप मोठा साप निघाला वगैरे. लगेच आपण काय करतो, ते सगळं तिथला कार्यक्रम बघण्याचा आटोपला की लगेच आपण आपल्या विभागामध्ये एरियामध्ये येतो आणि लगेच आपल्या घरात येतो किंवा त्या विभागामध्ये कॉलनीमध्ये लगेच आपण ते सांगत बसतो की मी एवढा, म्हणजे आपल्याला ती ब्रेकिंग न्यूज द्यायची एक सवय असते. असं वाटतं की प्रत्येक बातम्या ह्या आपल्याच मुखातनं लोकांना माहिती पडल्या पाहिजेत. लगेच आपल्याला त्याची खूप अभिमान वाटतो की आपल्यामुळे सगळ्यांना माहिती पडलं की मी सांगितलं. तसं विद्यामार्ग स्वामींकडं ऐकल्यानंतर दादोस लगेच त्या आवेशामध्ये आलेले बळेग्रामला आणि तिथे जेवढे काही महाजन लोक होते, त्या गावातली मोठी लोक, तर त्या महाजनापाशी विद्यामार्ग निरूपण केलं. विद्यामार्गाचं निरूपण केलं. मग सेनपुंजिता मोठा पोह घेऊन धाकुट्या पोहावरी घाली ती ऐसे म्हणती हे महाण्णव आण्णवात घातले. म्हणजे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आण्णव महाण्णव शाक्य शांभव, म्हणजे त्याच्यामध्ये मग त्यांनी काय केलेलं आहे की संहार काळाचं पण त्याच्यामध्ये समजा आलेलं असेल की हे महाण्णव याच्यामध्ये आण्णवमध्ये विलीन होतात, हे ह्याच्यातनं असं होतं तसं होतं. जे काही निरूपण एकंदरीत झालेलं होतं त्यानुसार दादोसांनी काय केलेलं आहे की सेनपुंजिता मोठा पोह घेऊन धाकुट्यावर पोहावरी घाली ती. म्हणजे सेनपुंजी म्हणजे सेन गोळा करणारी जी आहे ती मोठा शेणाचा गोळा तो छोट्या शेणाच्या गोळ्यात टाकायचा आणि सांगायचं हे आण्णव महाण्णवामध्ये विलीन झाले, की मोठा गोळा छोट्या गोळ्यात टाकायचा आणि सांगायचं महाण्णव आण्णवात घातले. तयाची बरी धाकुटा थोरावरी घाली त्यांनी म्हणते हे आण्णव महाण्णवात घातले. छोटा घ्यायचा तो मोठ्यात टाकायचा, मोठा घ्यायचा तो छोट्यात टाकायचा, आण्णवात महाण्णव महाण्णवात आण्णव. अशा प्रकारे त्यांनी ते काय केलेलं आहे, ऐसा अनादरे नाच होऊ लागला. आणि त्यांनी ते निरूपण केलं. उच्च देवता नीच देवतेमध्ये कशा प्रकारे किंवा नीच देवता उच्च देवतामध्ये विलीन होते असं अर्धवट सगळं ज्ञान घेऊन त्यांनी ते निरूपण केलं. आणि निरूपण केल्यानंतर तिथे जे काय ऐकणारे लोक होते त्या ऐकणाऱ्या लोकांमध्ये सगळेच काही समजणार नव्हते, काही अर्धवट होते. मग त्याच्यामध्ये ज्यांना जसं समजायचं त्यांनी तसं समजलं आणि अनादरे नाच होऊ लागला. म्हणजे ज्यांची बुद्धी क्षमता नाही त्यांच्यापर्यंत हे अशा प्रकारे आणि चुकीच्या उदाहरणाच्या माध्यमातून दादोसांनी त्यांना निरूपण केल्यामुळे तिथे त्यांच्यामध्ये एक नॉर्मली झालेलं आहे. आणि अनादरे म्हणजे कुठल्याही प्रकारचा आदर न ठेवता अपमानास्पद त्या विषयाला समजून त्या ठिकाणी गोवळरुवे ही आण्णव महाण्णव ऐसे देवतांची नावे घेते. म्हणजे कुणीही लहान मूलसुद्धा आण्णव महाण्णव काही बोलत सुटलेले होते. अशा प्रकारे कदाचित ते त्यांनी जर उदाहरण दिलं तसं उदाहरण करून एखादं कोणी मोठा गोळा घेऊन शेणाचा छोट्या गोळ्यात टाकून म्हणत पण असतील की हे महाण्णव आण्णवात गेले, हे आण्णव महाण्णवात गेले असं झालं. आता लोकांना काय समजायचं ते समजो, परंतु दादोसांनी निरूपण करून तिथे स्वतःचं नाव लौकिक करून घेतलं की बघा मी निरूपण केलं तुम्हाला, हे अजूनपर्यंत कोणी सांगितलं नाही ते मी सांगितलं. आणि लोकांमध्ये पण वाह झाले, वा दादोस म्हणजे काय, रामदेव म्हणजे काय असं म्हणून त्यांची प्रसिद्धी झाली. ते उपाधी ऐकून गोसाव्यांपाशी आले आणि ते सगळी त्यांनी उपाधी बघितली, आपली प्रसिद्धी गावामध्ये होते आहे. आणि मग आले आणि स्वामींना सांगितलं. मग स्वामी म्हणतात बटिका पोरा जीवासी सामुग्री झाली तरी बाहेरी घालिता वेळूची न लगे. म्हणजे आजचं जे वचन बघतोय आपण, पोरा जीवा सामुग्री झाली म्हणजे कुठल्याही जीवाकडे काहीही सामुग्री म्हणजे काहीतरी साठलं, मग ते ज्ञानाच्या माध्यमातून असो, शब्दरूपाने असो, साहित्य रूपाने असो, वस्तुरूपाने असो, पदार्थ रूपाने असो, द्रव्य रूपाने असो, वस्त्र रूपाने असो, जे पण काही साठलं, पोरा जेव्हा सामुग्री झाली म्हणजे जर का त्याला प्राप्त झाली म्हणजे प्राप्त झाली, मिळाली, तर बाहेरी घालिता वेळूची न लगे, बाहेर लोकांना सांगायला वेळ लागतच नाही. नवीन कपडे घेतले की लगेच लोकांना आपण आधी दाखवतो, मी कपडे घेतले. दागिना केला की तोही दाखवला जातो.
फक्त बँकेत किती पैसे गोळा केले हेच आपण दाखवत नाही. बाकी सगळ्या गोष्टी आपण, आपल्याला एखादं ज्ञान मिळालं की लगेच ते लोकांना सांगायला. वाचून ज्ञान सांगणं वाईट नाही आहे, परंतु तो जर का मला माझा मोठेपणा मिरवायचा आहे, प्रसिद्धी मिळवायची आणि म्हणून जर का मी ते ज्ञान सांगत असेल तर ते मात्र खूप चुकीचं आहे. दादोसांच्या बाबतीमध्ये असंच झालं की थोडंसं ज्ञान मिळालं लगेच ते सांगायला मोकळे झाले आणि अर्धवट ज्ञान त्यांनी लोकांना सांगितलं, त्याच्याहीपेक्षा अर्धवट लोकांना कळालं आणि त्याच्याहीपेक्षा अर्धवट त्यांना समजलं. हे चुकीचं झालं. म्हणून स्वामी म्हणतात, एखाद्या जीवाला थोडं ज्ञान द्यावं नाही द्यावं की लगेच तो जाऊन दुसऱ्यांना सांगून त्याच्यावर तो काय करतो, स्वतःची नाव लौकिक कमवून घेतो, पैसा कमवून घेतो. म्हणजे असं नाही झालं पाहिजे. पोरा जीवा बाहेरी घाली तर सामुग्री झाली तर बाहेरी घाली तर वेळूची नाही, थोडाही वेळ लागत नाही, लगेच सगळीकडे बातमी पोहोचून जाते. यावरी गोसाई भक्तजना ते म्हणे. त्यांनी यावर स्वामींनी खूप सुंदर दृष्टांत सांगितला धातुरवादी याचा. धातुरवादी जो आहे म्हणजे विशिष्ट प्रकारे तो संशोधन करणारा हा व्यक्ती आहे, किमयागार आहे आणि इतर धातूचं सोनं करणारा आहे. अशा प्रकारचा जो धातुरवादी आहे त्याला धातुरवाद म्हणजे किमयागिरी करण्यासाठी त्याला काही विशिष्ट प्रकारच्या साहित्यांची गरज असते. त्याच्यामध्ये माणसाच्या प्रेताची पण गरज आहे. तो रणशोधूज आहे, म्हणजे कुठे युद्ध जर का झालं तर तो युद्ध भूमीवर तो जातो. रण पडिले असे म्हणजे रण पडलेले असे, रणामध्ये अनेक लोक तिथे मरून पडलेले आहे सैन्य. तो एकाची एक कानी काडी घाली तेरी कानी निघे. मग त्या ठिकाणी जे एक प्रेत पडलेलं आहे त्याच्या कानामध्ये तो काडी घालतो. या कानातनं जर का काडी घातली त्यांनी तर काय होतं, ती येरी कानी निघे म्हणजे दुसऱ्या कानातनं ती काडी निघते. तो ते सांडी ते तो प्रेत घेत नाही, या कानातनं टाकलं, या कानातनं निघून गेलं. दुसऱ्या कानामध्ये अनिकाची कानी काडी घाली, दुसऱ्या प्रेताच्या कानात काडी टाकतो, ते तोंडोनी निघे, तोंडातनं बाहेर येते, तेच प्रेतसुद्धा तो सोडून देतो. अनिकाची कानी काडी घाली आणि मग तिसऱ्या प्रेताच्या कानात काडी घालतो, ते भीतरी जाय म्हणजे आतमध्ये जातं, ते घे, त्याला ते प्रेत पाहिजे असतं. जसं काही लोक ह्या कानाने ज्ञान ऐकतात, या कानाने सोडून देतात, आमच्या डोक्यावरून गेलं. काही लोक कार्यक्रमाला जातात, ते निरूपण ऐकायला जातच नाही, बिचारे ते जेवायला जात असतात. ते बरोबर जेवायच्या टायमाला पोचतात, त्यांचं टायमिंग एकदम बरोबर असतं की ते प्रवचन संपायला नाही आपण पोचायला एकच झालं पाहिजे. म्हणजे लगेच पहिल्या पंक्तीला जेवलं की लगेच हात धुतले की घरी आलो. म्हणजे काही लोक या कानाने ज्ञान ऐकतात, या कानाने सोडून देतात. काही लोक ह्या कानाने ऐकायला मिळतच नाही, कारण की ते पंक्तीलाच येतात डायरेक्ट, ते प्रवचनाला येत नाही. काही लोक जे आहेत ते या कानाने ऐकतात, जर का आलेच जर का ते चुकून माकून लवकर 5-10 मिनटं ते या कानाने सोडून देतात. काही लोक ऐकतात आणि ते लोकांना सांगत सुटतात, काही पण चुकीचं सांगत सुटतात. ऐकतात एक आणि मग सांगतात एक, असं होतं. तर असे पण आहेत लोक. हे लोक काही कामाचे नाहीत. मग काही लोक जे असे आहेत जे या कानाने ऐकतात, दोन्ही कानाने ऐकतात आणि तोंडाने न बोलता ते हृदयामध्ये ते ज्ञान साठवून ठेवतात, त्याच्यावर चिंतन करतात आणि मग मंथन करतात. आणि त्यांच्या तोंडून जे निघतं ते ज्ञानस्तर, ज्ञानाचा जो काही कळलेला भाग आहे तो अजून चांगल्या प्रकारे कळावा म्हणून ते बोलल्या जातं त्यांच्याकडनं. आणि ते सुद्धा ज्ञानीय व्यक्तींमध्येच त्याची चर्चा होत असते, वांचून ते वायफळ बडबड करत नाहीत. आणि अशीच व्यक्ती अपेक्षित आहे की ज्यांनी कानाने ऐकावं आणि हृदयामध्ये ते ज्ञान सामावून त्याच्याबद्दल चिंतन करून मग मंथन करून मग त्याच्यावर आचरण करणं, हा ज्याचा जीवनाचा भाग आहे तो जीव महत्त्वाचा आहे. आणि नुसतं ऐकलं आणि सोडून दिलं की ऐकलं किंवा इतरांकडे जाऊन बडबडत बसलं ते ज्ञान, तर त्याचा काही उपयोग नाही. तैसे याचा सिद्धांत स्वामी सांगतात, तैसे परमेश्वर निरूपिती ते विसरे. देवाने सांगितलेलं ज्ञान ते जीव काय करतो, विसरून जातो, लक्षात ठेवत नाही. तया ते अव्हेरिती परमेश्वर त्याचा अव्हेर करतात. जर का तुम्ही परमेश्वर ब्रह्मविद्या ज्ञान विसरून जात असाल, आठवणीत ठेवत नसाल, तर परमेश्वर तुमचा अव्हेर करतात असं देव सांगतात. तुम्ही ठरवा तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला बसायचं आहे. कहाणी का प्रती बोले तया तेही अव्हेरिती. कुणाकडेही आपली फुशारकी मिरवण्यासाठी जो ज्ञान सांगत बसतो त्यालाही परमेश्वर अव्हेरतात. आपल्या उपयोगाने तया ते ने अव्हेरिती. आणि आपल्या उपयोगाने येतो आणि दुसऱ्यालाही उपयोगामध्ये आणण्यासाठी मदत करतो. अशा परमेश्वरालाच जीव काय करतात, स्वीकारतात. तर आपण आजच्या या सत्रामध्ये
आचार या प्रकरणाचं 181 क्रमांकाचं वचन या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. पोरा जीवा सामुग्री झाली तरी बाहेरी घालिता वेळूची न लगेणी या संदर्भामध्ये आपण उत्तरार्ध 491 क्रमांकाची रामदेवी ब्रह्मविद्या निराकरणे ही पैठणची लीळा या ठिकाणी आपण श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो.